हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, या ओव्हरलॉक ब्लाऊजची आपण या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा आपला फायनल लुक आहे. मी पॅड वगैरे कुठल्याही प्रकारचे अटॅच केलेले नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पॅड वगैरे अटॅच करू शकता. त्यानंतर बघा, असं बेल्ट बनवला आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा आपला बॅकचा लूक आहे. तर बॅकला अशा पद्धतीने पॅटर्न घेतलं आहे, बोटनेकमध्ये पॅटर्न घेतलं आहे बॅकला. तर हा बेल्ट येणार आहे. जेव्हा तुम्ही हा ब्लाऊज वेअर करशाल तेव्हा तो व्यवस्थित बसेल. तर अशा पद्धतीने ब्लाऊज आपण तयार केला आहे. तर याच ब्लाऊजची आपण स्टिचिंग या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. कटिंग आपण लाईव्हमध्ये बघितली. तुम्ही जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. आपल्या चॅनलला अपलोड आहे ओव्हरलॉक ब्लाऊज कटिंग. तर आता त्याची स्टिचिंग बघणार आहोत. तर चला आता स्टिचिंग बघूया ह्या ब्लाऊजची कशा पद्धतीने करायची. तर हे बघा, सर्व पॅटर्न मी कट करून घेतले अस्तर आणि मेन फॅब्रिकवर. तर अगोदर आपण बॅक पार्ट घेऊ. सरळवरती सरळ ठेवून घेतला आहे. आता आपण त्याला गळ्याच्या साईडने वरतून दाबटीप देऊन घेऊया बघा अशा पद्धतीने. त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आतमधलं. त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. त्यानंतर खालून जो आकार आहे त्याला देखील आपण दाबटीप देऊन घेणार आहे बघा अशा पद्धतीने. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला इकडनं देखील दाबटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड कट करून घेते, छोटे छोटे कट देऊन घेते. त्याने काय होतं, जो आपल्या गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित टर्न होईल आणि व्यवस्थित शेप येईल. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथं कॅनव्हास देखील अटॅच करू शकता. मी कुठल्याही प्रकारचं कॅनव्हास वगैरे अटॅच केलेलं नाही. आता वरतून बघा, आपण आता गळ्याला टीप देऊन घेतोय अशा पद्धतीने. वरतून एक दाबटीप देऊन घेतोय गळ्याला. गळ्याला दाबटीप घेऊन घेतली. त्यानंतर बघा, एक्स्ट्राचं जे आहे खाली त्याला देखील आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. ज्या गळ्याची जी आपण गळा फोल्ड करून टीप दिली होती त्याला देखील आपल्याला अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. तुम्हाला कोणाला जर हा ब्लाऊज कटिंग करायचा असेल तर आपलं चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे. आपण लाईव्हमध्ये या ब्लाऊजची कटिंग दाखवली आहे. तर कोणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा, आता अस्तर आपण सर्व मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेतोय अशा पद्धतीने. त्यानंतर एक्स्ट्राचं जे सर्व कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घेते. त्यानंतर इकडे देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे. व्यवस्थित एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचे. ते बघा, इथे एक्स्ट्राचं कापड कट करून घेते मी. कट करताना शोल्डर आपला अस्तर कट नाही होणार याची काळजी घ्यायची. आता बॅक पार्ट आपला अशा पद्धतीने तयार झाला आहे. आता आपण फ्रंट पार्ट घेऊ. तर हे बघा, आता हा पार्ट आहे ते अगोदर आपल्याला दोन्हीही असे समोरासमोर ठेवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. त्यावर आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. बघून घ्या कशा पद्धतीने ठेवते, म्हणजे ते दोन्ही पार्ट एकाच बाजूला जॉईन नाही होणार याची काळजी घ्यायची, कारण ते समोरासमोर असे आले पाहिजे. तर आता हे बघा, एक साईडने मी अशी दाबटीप देऊन घेते, म्हणजे सरळवरती सरळ ठेवून आपल्याला गळ्याच्या साईडने स्टिचिंग करून घ्यायची. तर स्टिचिंग करून घेतली, एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. आता बघा, ते वरतून दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. जिथं आपण टीप दिली गळ्याच्या साईडने तिकडून बघा, तिथे मी अशी दाबटीप देऊन घेते. तिथे व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आणि आपल्याला ते कापड आता आतमध्ये असं फोल्ड करून वरतून पुन्हा एकदा दाबटीप द्यायची. हे बघा अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेते. आता हे जे कापड आहे अस्तर ते आपल्याला या मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मेन फॅब्रिकला ते अस्तर आपण जॉईंट करून घेणार आहोत. व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे.
त्यानंतर आता आपण एक्स्ट्राचं ते सर्व कापड कट करून घेणार आहे. हे बघा, कट करताना काळजी घ्यायची का अस्तर कट नाही होणार याची, कारण अस्तर आपलं मेजरमेंटनुसार मार्किंगनुसार असतं. तर हे बघा व्यवस्थित सर्व कट करून घेतलंय. आता प्रिन्सेस कटचा पार्ट घेऊ आपण. हे बघा, प्रिन्सेस कटचा पार्ट घ्यायचा आहे एक. अशा पद्धतीने एक पार्ट घेते एक साईडचा. तर हे बघा, आता आपण तो अस्तर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेऊ. व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला अस्तर मेन फॅब्रिकला. एक्स्ट्राचं जेवढं आहे ते कापड तेवढं कट करून घ्यायचे. तर सर्व कापड मी कट करून घेते. तर बघा, आता हा प्रिन्सेस कटचा पार्ट आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आता प्रिन्सेस कटचा पार्ट आपल्याला खालून जॉईंट करायचा आहे, आर्महोलमधून नाही जॉईंट करायचा, कमरच्या साईडने जॉईंट करायचा असतो. ते बघा, अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी जॉईंट करून घेते. प्रिन्सेस कट अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलाय. आता त्यावर पुन्हा एकदा शिलाई देऊन घ्यायची, डबल शिलाई देऊन घेते. तर आपला एक पार्ट तयार झालाय अशा पद्धतीने. बघा, तर तुम्हाला पाहिजे तुम्ही इथं कफ अटॅच करू शकता. आता सेम दुसऱ्या पद्धतीचा जो पार्ट आहे तो असा ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचा आहे, कारण दोन्ही पार्ट आपल्याला समोरासमोर हवे, ते एकाच साईडला नको आहे त्यासाठी. तर आता मी गळ्याच्या साईडने पुन्हा एकदा सेम दाबटीप देऊन घेते. अशा पद्धतीने दाबटीप घेऊन घ्यायची. छोटे छोटे कट द्यायचे, एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. तर पुन्हा त्यावर एक दाबटीप देऊन घेते. पुन्हा एक अस्तर आतमध्ये जाऊ द्यायचे आणि मेन फॅब्रिकवर टीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने. हा आपल्या गळ्याच्या साईडचा पार्ट आहे. हे बघा, आता जे अस्तर आहे ते आपल्याला सर्व मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व अस्तर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचे. सर्व कापड मी एक्स्ट्राचं कट करून घेते. आता हे बघा, एक्स्ट्रा सर्व कापड कट करून घेतलं. आता प्रिन्सेस कटचा एक पार्ट घ्यायचा आहे परत त्या साईडचा. आपल्याला तो असा व्यवस्थित ठेवून शिलाई देऊन घ्यायची. मेन फॅब्रिकला मी जॉईंट करून घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. अस्तर कट करताना पण जेव्हा अस्तर कट करतो आणि ते मेन फॅब्रिकवर ठेवून कट करत असतो तेव्हा आपल्याला थोडं अर्धा इंच जास्तच ठेवायचं आहे कोणत्या पण ब्लाऊजची कटिंग करताना. तर का एक्स्ट्राचं कट करून घेता येतं, पण शिलाईमध्ये आपल्याला ते व्यवस्थित म्हणजे आपल्याला स्टिच करता येतं, त्यासाठी कापड थोडा एक्स्ट्रा ठेवायचं आहे. इकडनं देखील बघा, खालून कमरच्या साईडने आपण असा प्रिन्सेस कटचा पार्ट जॉईंट करून घेतोय. अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची त्यावर. आता हे ब्लाऊज आपला सिवलेस आहे. बघा, आता दुसरा पार्ट देखील आपला तयार झाला आहे. तर ब्लाऊज आपला सिवलेस आहे त्यामुळे आपण बाही वगैरे अटॅच नाही करणार आहे. तर हे बघा, खालून साईडचा जो पार्ट ओपन आहे तिकडनं देखील पट्टी लावून घेते आणि त्या अगोदर आपण शोल्डर जॉईंट करून घेते. शोल्डर जॉईंट करून जे आर्महोलचं आहे तिथं देखील एक आपल्याला अशा मध्ये पट्ट्या घेऊन आपल्याला आर्महोल देखील कवर करून घ्यायचा आहे. दाबटीप देऊन घ्यायची तिथं आपल्याला. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार होणार आहे. तर हे बघा, इथं आर्महोलला देखील आपण देऊन घेणार आहे. त्यानंतर खालून देखील हे बघा, या पट्ट्या आहे इथं देखील मी
बायसमध्ये अशा क्रॉसमध्ये पट्ट्या असते पायपिंगला वापरतो त्या पट्ट्या आपण कट करून इथं अशी दाब टीप देऊन घेणार आहे. त्यानंतर बघा इथं बेल्ट देखील अटॅच करून घेतली मी अशा पद्धतीने. आता पूर्ण ब्लाऊज आपलं तयार झालं आहे. आता आपण फिटिंग देणार आहे. तर 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आहे, त्यामुळे मी 1.5 इंचावर असं करून घेतले आणि त्याच्यावर शिलाई देऊन घेते अशा पद्धतीने. हे बघा, त्याच्या शेजारी अर्धा इंचावर पुन्हा एक शिलाई देऊन घेते. दोन्ही साईडनी सेम आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा, अशा पद्धतीने दोन साईडचं आपले फिट तयार झालं आहे. तर हा आहे आपला ब्लाऊजचा फायनल लुक. तर हे आपलं असं ओव्हरलॅप ब्लाऊज तयार झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत